अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीबाबत सरकारची अनास्था किती आहे हे दाखवणारे आणखी एक उदाहरण समोर आलंय। मुख्यमंत्री सहायता निधीची मदतही अजून वितरित झालेली नाहीये। ऑक्टोबरमध्ये फंडामध्ये 106 कोटी 57 लाख रुपयांचं दान जमा झालंय। 106 कोटींपैकी फक्त 75,000 रुपयांचीच अतिवृष्टीग्रस्तांपर्यंत मदत पोहोचली आहे। माहितीच्या अधिकारामध्ये हे अनास्थेचं वास्तव समोर आलंय। सरकारच्या या अनास्थेबाबत राजकीय नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात आपण पाहूयात। थोडीशी धक्कादायक माहिती आहे, त्याची पडताळणी करणं आवश्यक आहे, कारण एवढा मोठा निधी आला आणि वाटपच झालं नाही असं जर खरं चित्र असेल तर ते गंभीर आहे। विरोधी पक्षनेते विधान परिषदेत जे होते त्यांनीच ही माहिती उजेडात आणली असल्यामुळं ती योग्य असेल आणि ती जर खरी असेल तर ती धक्कादायक आहे असं मला वाटतं। आतापर्यंत अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या वतीनं 32 जी आर काढलेले आहेत आणि साधारणतः 21,000 कोटी रुपयांपर्यंत मदत ही शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे। अजूनही काय थोडे अर्ज पेंडिंग असतील त्यांनाही आपण मदत देणार आहोत। शेतकऱ्यांचं 30 जून हे वर्षाखेर असतं सोसायटीचं, त्याच्या अगोदर 30 जूनपूर्वी या माझ्या शेतकऱ्याला कर्जमाफी देऊन निश्चित प्रकारे राज्य सरकार हा दिलासा देण्याचा प्रयत्न करेल। शेतकऱ्यांच्या सहाय्यतेसाठी जो निधी जमा केला होता त्यापैकी फक्त काही लाखच जो आहे तो निधी वितरित करण्यात आला, बाकी जो निधी आहे तो तसाच ठेवण्यात आलेला आहे। त्याच्यातही कोर्टाने यांना फटकारलेला आहे आणि म्हणून हे नुसतं आत्ताच नाही तर 2014 ते 19 मध्ये फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेसही फटकारलेला आहे। त्यामुळे हे खोटारड आहे, शेतकरी विरोधी सरकार महाराष्ट्रामध्ये आहे, देशामध्ये आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.